नमस्कार मंडळी, चला तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला। इथे कुकरमध्ये मी 1 कप तांदूळ घेतलेले आहे, अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून तांदूळ आणि डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर 1 कप तांदळाच्या ऐवजी तुम्ही अर्धा कप तांदूळ आणि अर्धा कप मूग डाळ देखील वापरू शकता। तर आता आपले डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ असे धुवून झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये 4 कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला 3 लवंग, 3 काळी मिरी, 2 वेलची आणि 2 इथे मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहे, तर त्या देखील टाकून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 4 शिट्ट्या करायच्या आहे। आता कुकर थंड झाल्यावर आपण झाकण काढूया। तर छान असा आपला मऊसूद असा भात हा शिजलेला आहे। तर एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता तडका पॅनमध्ये इथे आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडले की 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा सफेद उडीद डाळ टाकायची, 10 ते 15 काजू टाकायचे, 2 सुकलेल्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि थोडंसं आलं हे ठेचून टाकलेलं आहे। आता आपण हे छान असं परतवून घेऊया आणि याच्यामध्ये मी इथे चिमूटभर हिंग टाकलेला आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची, 3-4 काळी मिरी मी ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले होते। तर ते देखील छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ही फोडणी ह्या भातावर द्यायची आहे। तर छान असा आपला हा फोडणीचा भात तयार झालेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।